सांगलीमध्ये विधानसभेच्या 5 जागा लढणार असल्याचं आता विश्वजित कदमांनी म्हटलंय, तर सांगलीमध्ये 3 ते 4 जागा जिंकणार असल्याचा जयंत पाटलांचा दावा आहे। विश्वजित कदमांच्या घोषणेमुळे आता संघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। विधानसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये आता वाद उफाळून येण्याची शक्यता आहे, कारण सांगलीमध्ये विधानसभेच्या 5 जागा लढणार असल्याचं विश्वजित कदमांनी आता जाहीर केलंय, तर सांगलीमध्ये 3 ते 4 जागा जिंकणार असल्याचा जयंत पाटलांचा दावा आहे। आणि त्यामुळे आता विश्वजित कदमांनी जी घोषणा केली त्या घोषणेमुळे महाविकास आघाडीमध्येच संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। पुढच्या निवडणुकीत आपल्याला अधिक ताकदीनं लढलं पाहिजे, त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणानं काम करा। तासगाव कवठेमंकाळ काही अडचण आहे असं मला वाटत नाही, त्यामुळे या 3 जागा 100% राष्ट्रवादीच्या येतील। अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे। मी तुम्हाला सांगतो, कुणी काही बोलो, या जिल्ह्यामध्ये 4 किंवा 5 जागांवर काँग्रेस पक्ष 100% लढणार आणि या जागा या ठिकाणी काँग्रेस पक्ष जिंकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।